नमस्कार, लिव्ह लाईव्ह चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। आज मी छोटा व्लॉग घेऊन आलेली आहे। मी गेले होते माझ्या माहेरी, जेथे भागवत सप्ताहाची सांगता होती। सप्ताहाचे 140वे वर्ष चालू होते। स्थापना रामनवमीला होते तर सांगता हनुमान जयंतीला असते। आजही 140 वर्षापासून चालत आलेली परंपरा भजनी मंडळ व गावातील सर्व भाविक भक्तांनी च्या सहकार्याने चालू आहे। तर मग आता मंदिरात जाऊ। इथे ओट्यावरती पहाटेचे भजन गात आहेत। आता आपण मंदिराच्या मध्ये जाऊ। तुम्ही बघू शकतात की रावडामध्ये सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची प्रतिमा दिसते आहे। सर्व बायका काकड आरतीच्या तयारीसाठी रेडी आहेत। इथे रावडामध्ये भाऊ आणि वहिनी काकडा पेटवून काकड आरती करायला उभे आहेत। सर्व बायकांनी पण काकडा पेटवला आहे। विठोबांची आरती केली। सर्वांसोबत मी पण आरती केली। काकड आरतीनंतर दूध पिऊ गाणं सुरू झालं। मग भावाने पण देवाला दूध पिऊ घातले। मंदिरामध्ये इतकं प्रसन्न आणि मंगलमय वातावरण झालं होतं की तिथून असं बाहेर निघू वाटत नव्हतं। दूध पिओ गाण्यावरती मग सर्व बायकांनी पावल्या खेळायला सुरुवात केली आणि एकदम छान अशा प्रकारे सर्व बायका अशा पावल्या खेळत होत्या। या माझ्या मामी आहेत। या वयातही त्यांना इतका उत्साह आहे। प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो आणि पावली खेळायला पुढे असतात त्या। ती पिंक साडीवाली माझी वहिनी आहे। ती पण खूप उत्साही आहे। ती पण माझ्या आईसारखीच प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभाग घेते आणि तिलाही असं पावली वगैरे खेळण्यामध्ये खूप उत्साह आहे। येथे बाहेर ओट्यावरही पुरुष मंडळींनी मस्त ताल धरलेला आहे। छोटे बाल गोपालही छान प्रकारे पावली खेळत आहेत। खेळताना आपल्याला इथे दिसत आहेत आणि सर्व भजनी मंडळही मस्त छान प्रकारे पावली खेळते आहे। सर्व भजनी मंडळांचे एवढं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की जेवढा उत्साह त्यांचा पहिल्या दिवशी असतो तोच उत्साह शेवटचा सर्व कार्यक्रम संपन्न होईपर्यंत कायम दिसून येतो। महिला असो किंवा पुरुष असो, प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा सहभाग हा दिसतो म्हणजे दिसतोच। मीही पावली खेळली। बऱ्याच दिवसांनंतर मला हे संधी मिळाली होती, त्याचा मीही खूप आनंद घेतला। सर्व बायकांचा कार्यक्रम आटोपल्यावरती मग इथे महाप्रसादाची तयारी सुरू झाली। इथे वांगे आणलेले होते आणि ते कट करण्यासाठी सर्व पुरुष मंडळी जमली होती।
भेटूया आता आपण पुढच्या भागामध्ये.